जय भीम। सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला देश जो आहे समृद्धीने नटलेला आहे, तसंच वेगवेगळ्या धर्माचेही पालन करणारे या देशामध्ये आहेत, परंतु या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्याकरता खूपच महत्त्वाचं जे या सगळ्यांना एकत्रित करून ठेवतं ते म्हणजे आपलं भारतीय संविधान। आणि ह्या भारतीय संविधानाचे आपल्याला सर्वांना माहीत आहे की शिल्पकार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचं आपल्याला जीवनही जे आहे ते माहीत आहे की किती कठीण परिस्थितीमध्ये झालंय, परंतु ते असे एकमेव भारतीय होते की या सगळ्या संघर्षावर मात करून विदेशामधल्या ज्या मोठे विश्वविद्यापीठ आहेत त्याच्यामधून डबल डॉक्टरेट आणि बार्याट लॉची डिग्री घेणारे ते एकमेव भारतीय होते। हा सगळा अभ्यास करून ते परत भारतात आले, कारण त्यांचं म्हणणं होतं की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीयच आहे, एवढं ह्या देशावर त्यांचं प्रेम होतं। इथे आल्यानंतर हा देश एक आधुनिकतेकडे, मॉडर्न इंडिया कसं तयार होईल आहे याचं स्वप्न ते घेऊन आले होते। इथे जातीवादी रूढी परंपरा ज्या होत्या त्या कसं आपल्याला तोडता येईल याच्याकरता त्यांनी जीवनभर संघर्ष केला। त्यांचा जीवनाचा संघर्ष जर आपण बघितला तर तो मानवाला चांगल्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल, राईट टू लाईफ म्हणजेच राईट टू डिग्निफाईड लाईफ, याच्याकडे त्यांचा संपूर्ण आयुष्याचा संघर्ष जो आहे तो राहिलेला आहे। आपण जर बघितलं तर 1927चा महाडचा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला, आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शासनाने नुकतेच त्या ठिकाणी 56 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत, जेणेकरून त्या तलावाचं शुद्धीकरण व्हावं, स्वच्छ पाणी लोकांना तिथं मिळावं। तो सत्याग्रह बाबासाहेबांनी, तो भारत देशामधला मानवी हक्कासाठीचा पहिला सत्याग्रह होता आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी ते जेव्हा चौदार तळ्याचे पाणी प्राशन केले तेव्हा त्यांनी सांगितलं की हा संघर्ष फक्त पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठीचा आहे। त्याच्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह माहीत, तोही बाबासाहेब तेच म्हटले की सर्वांना समान संधी, समान हक्क मिळाला पाहिजेत, यासाठीचा तो सत्याग्रह आहे। त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्येही बाबासाहेबांनी जे वंचित आहेत त्यांची बाजू फार भक्कमपणे मांडली आणि सर्वात प्रथम पॉलिटिकल अधिकार जे आहेत ते मिळवून दिले। हा संपूर्ण घटनाक्रम आपण त्यांच्या आयुष्याचा बघतो। 1937 ते 38च्या दरम्यान त्यांनी कोकणमध्ये खोतीसाठी, जी खोती पद्धती होती त्यासाठी खूप मोठं आंदोलन घडवून आणलं आणि खोती पद्धत जी आहे ज्याच्या रद्द केली, ज्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांना, कोकणच्या शेतकऱ्यांना जमिनी ज्या आहेत त्या स्वतःच्या नावावर करून मिळाल्या। त्यांनी मजूर मंत्री असताना मजुरांसाठी कायदे केलेले आपल्याला सर्वांना माहीत आहे। महिलांसाठी तर त्यांचं योगदान जे आहे ते फार मोठं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की मी कुठल्याही समाजाची प्रगती जी आहे तिथल्या महिला कशाप्रमाणे प्रगत आहेत त्याच्यावरून मी ते अधोरेखित करू इच्छितो। आणि त्यांनी महिलांसाठी जे आहेत त्याच्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रसूती रजाचं त्यांच्या वेळेस झालेलं आहे आणि ते इतके पुढे होते विचाराने की त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये मांडताना महिलांना सुद्धा मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार असायला पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये त्यांचा वाटा असायला पाहिजे, त्यांना समान वेतन आपण दिलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी जी आहे ती केलेली होती। त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन जो आहे हा सगळ्यांकडे बघायचा दृष्टिकोन हा एक मानवीय दृष्टिकोन होता आणि शेवटी हे सगळं जे आहे त्यांनी भारताच्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे। आणि आपण बघतो की लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी जे भारतीय संविधानामध्ये लिहिलं आहे ते बाबासाहेब म्हणतात की मी तथागत बुद्धापासून घेतलेलं आहे, त्यांच्या फिलॉसॉफीमधून घेतलेलं आहे। बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 गुरूंना मानलेलं आहे, महात्मा फुले, संत कबीर आणि तथागत बुद्ध। महात्मा फुलेंचंही आपल्याला माहीत आहे की किती क्रांतिकारक विचार त्यांचे होते। 1868 त्यांनी स्वतःच्या घरी असणारा पाण्याचा हौद जो आहे हा सर्वांसाठी, अस्पृश्यांसाठी त्यांनी तो खुला केला होता। बाबासाहेबांनी चौदार तळ्यामध्ये पाणी प्राशन करून तो सर्वांसाठी खुला आहे हे दाखवून दिलं होतं आणि त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढून 10 वर्षामध्ये 1937 त्याचा निकाल लागून चौदार तळे सर्वांसाठी आहे असा त्याचा निकाल झालेला। म्हणजे बाबासाहेबांनी सगळे जे एजिटेशन जे केलं, सत्याग्रह केलं आणि कायदेशीर लढाई पण लढलेली आहे। म्हणजे त्यांचा जो मार्ग होता हा सत्याग्रह करण्याचा, हा मानवाला भारत देशामध्ये जे हक्क मिळायला पाहिजे त्याच्याकरिताच शेवटपर्यंत राहिलेलं आहे आणि तेच संविधानामध्ये अधोरेखित झालेलं आहे। पण संविधान फक्त एवढंच सांगत नाही, तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचा पुढचा पाया कसा होईल आहे याच्याबद्दलही सांगतं। आपण बघितलं तिथे तर
केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामधले अधिकार इतक्या सुंदर पद्धतीने केलेले आहेत की भारत हा जो आहे एक संघ त्याच्यामुळे राहिलेला आहे. आपल्या आजूबाजूचे देश आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये खूप सारी अस्थिरता आहे, परंतु आपला देश अतिशय सुदृढ आणि चांगल्या शक्तिशाली बनत चालला असून एक महासत्ता होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू आहे. खऱ्या अर्थाने संविधान हे सांगतंय की गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल अँड इट इज बाय द पीपल, हे आपल्याला संविधान जे आहे ते सांगतंय. आणि हे सगळं कशासाठी करायचं होतं तर सर्वांना यामध्ये समान संधी मिळावी, सगळे जे आहेत ते एका लेवलच्या वर जावेत. कारण देशाचा सर्वांगीण विकास जर आपल्याला पाहिजे असेल आहे तर देशाचा प्रत्येक नागरिक जो आहे त्या विकासामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि तो तेव्हाच सहभागी होऊ शकतो जेव्हा त्याला चांगल्या संधी मिळतील आहे. आजही आपण जर बघितलं तरी बिलो पॉवर्टी लाईनचं काही जी लोक आजही आपल्या देशामध्ये आहेत त्यांनाही जरी आपण वर आणू शकलो तर त्याच्यामुळे आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये प्रोडक्टिव्हिटीमध्ये भर पडणार आहे. आणि त्याच्यामुळेच हे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण आता महासत्ता बनायच्या दिशेने वाटचाल करतो, ज्याचा रोडमॅप संविधानामध्ये अशा प्रकारे दिलेला आहे की आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला कसं आर्थिक आपण कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, सामाजिकदृष्ट्याही आपण प्रगत व्हायला पाहिजे. कारण त्यांनी जेव्हा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळेस तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हा धम्म जो आहे याच्यासाठी स्वीकारत आहे कारण याच्यामध्ये समानता आहे, याच्यामध्ये करुणा आहे, याच्यामध्ये दुसऱ्यांवर प्रेम करायची ताकद याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी हा धम्म जो आहे तो स्वीकारित आहे, असं त्यांनी नागपूरला दीक्षाभूमी इथे 14 ऑक्टोबर 1956 आपल्या अनुयायांसोबत लाखो लोकांना ती दीक्षा धम्माची दिलेली आहे. यावरून सगळं त्यांचं जीवनचरित्र आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा संघर्ष त्यांनी जो आहे हा भारत देशाच्या विकासासाठी केलेला आहे. तर याच्यावरून स्वतःच्या हाल अपेष्टा संघर्ष हे बाजूला ठेवून त्यांनी लोकांसाठी देशासाठी सतत विचार केलेला आहे. मला वाटतं की हेच त्यांचा संघर्ष अशा प्रकारचा सर्वांसाठीचा हा आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यामुळे आपणही सर्व मिळून हा आपला देश जो आहे हा कसा प्रगतिशील विचारांकडे जाईल याच्यावर ह्या दिवशी विचार मंथन करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यांच्या विचारावर आपण पुढे जाणे अतिशय आवश्यक आहे. ह्या महान मानवाने ह्या देशाला कसं पुढे मॉडर्न इंडिया बनवता येईल याकडे लक्ष दिलेलं असल्यामुळे आपण त्यांना राष्ट्रनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. ह्या राष्ट्रनिर्मात्याला मी अभिवादन करतो आणि परत आपल्याला ह्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम.